नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो. हा सुद्धा सामाजिकदृष्ट्या खूप सेन्सिटिव्ह विषय आहे. त्याच्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका आणि शेअर पण करत जावा. तर आजचा विषय थंबनेलवरून तुमच्या लक्षात आला असेल की पत्नी जर नांदायला येत नसेल किंवा पतीकडून तिचा काही छळ होत असेल, अशा ह्या दोन्ही बाजूमध्ये आपण हे पाहणार आहोत. याच्याबाबत काय कायदा आहे. एखादी पत्नी एखाद्या पतीबरोबर नांदत नसेल किंवा त्याला सोडून गेली असेल किंवा इतरही काही कारण असतील, तर त्याच्यापाशी ती नसेल, तर त्यावेळेस काय होतं की हा जो पती आहे, हा इसम आहे, तो वकिलाकडे जातो आणि तो म्हणतो की मला घटस्फोट द्यायचा आहे आणि मला तिला पोटगी पण नाही द्यायची. त्याच्यामुळं काय करा की तिच्यावर नांदायला येत नाही म्हणून अशी केस करा. पण मित्रांनो, या केसमध्ये काय होतं, अशा ह्या केस 5 ते 10 वर्ष पण चालतात. त्याच्यामुळं तर याच्यामध्ये हिंदू मॅरेज ऍक्ट 1955 नुसार सेक्शन 9 नुसार याच्यामध्ये कारवाई करता येते. याच्यामध्ये पती पत्नीपैकी कुणीही अर्ज करू शकतो आणि दोघंही एखाद्या कारणाशिवाय जर म्हणजे योग्य कारणाशिवाय सहजीवन नाकारता येत नाही. याच्यामध्ये काय करतं कोर्ट, त्यांना आदेश देतं की तुम्ही एकत्र राहा. तर बऱ्याच वेळा ह्या केसमध्ये जर समजा छळ असेल किंवा डोमेस्टिक व्हायलन्स असेल, तर कोर्ट हा अर्ज फेटाळून लावते. किंवा हिंसा असेल, ह्याच्यामध्ये जोडीदारापैकी कुणी एक अर्ज करू शकतो. याच्यामध्ये तर व्हायलन्स, डोमेस्टिक व्हायलन्स असेल तर हा पूर्ण फेटाळला जातो. जर कोर्टाला वाटलं की हे कारण योग्य आहे, तर कोर्ट याच्यामध्ये काय करतं की त्यांना सांगतं की तुम्ही एकत्र राहा, असा आदेश देतं. पण असा आदेश देऊन पण जर हे 1 वर्ष एकत्र राहिले नाहीत, तर याच्यामध्ये सेक्शन 13(1)(a) या सेक्शन नुसार इथे घटस्फोट तुम्ही अर्ज करू शकता किंवा या गोष्टीमध्ये तुम्हाला घटस्फोट मिळतो. तर आपण याच्यामध्ये पाहूया की सेक्शन 9 म्हणजे ऍक्च्युली काय आहे. सेक्शन 9 मध्ये काय होतं की याच्यामध्ये किरकोळ कारणावरून पती पत्नी विभक्त झाले असतील, तर त्याच्यासाठी हे अर्ज केले जातात. परंतु आज मित्रांनो अशी परिस्थिती आहे की या केस सुद्धा 5-10 वर्ष चालतात सेक्शन 9च्या, आणि शिवाय याच्यामध्ये पोटगी ही द्यावीच लागते. आता बरीच लोक काय करतात, याच्यामध्ये आहे ना 10 त्या लहान मुलाचा ताबा मागतात. तर कोर्ट काय करतं, ऑन एन ॲव्हरेज 5 ते 6 वर्षापर्यंत मुलगा हा किंवा मुलगी असेल ती त्याच्या आईकडेच ठेवण्याचा राईट्स आहे. तरी सुद्धा लोक ह्याच्यात चुका करतात आणि भलत्याच केसेसकडे सेक्शन 9 कडे वळतात, दुसरीकडे वळतात आणि त्या चौकशीला मग नंतर दुसरं वळण लागतं. त्याच्यामध्ये काय करतात, काही काही लोक पत्नीची नोटीस यायची वाट पाहतात. तर याच्यामध्ये काय आहे की तुम्ही नोटीस याची वाट पाहू नका. समज तुम्हाला मी उदाहरणार्थ सांगतो, तुम्ही एखाद्या चौकात उभे आहात आणि तुमच्या जर कोणी कानठळीत दिली, तर तुमच्या हातातलं काय पडलं ते गोळा केलं, त्याला प्रत्युत्तर देण्या इतकं तुम्ही म्हणजे लगेच तुमचं प्रत्युत्तर जात नाही. म्हणजे याच्यासाठी कसं आहे की तुम्ही पहिले नोटीस पाठवा आणि पोलीस केस करा आणि पोलिसांना त्यांना चौकशी करण्याचे आदेश द्या की बाबा मला असा असा प्रॉब्लेम आहे. पोलीस त्यांच्या पद्धतीने योग्य ती कारवाई करतात. त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये तुम्ही सेक्शन 9चा वापर बिलकुल करू नका किंवा मुलाचा ताबा पण मागू नका. ह्याच्यामध्ये डायरेक्ट तुम्ही घटस्फोटाची केस दाखल करू शकता, कारण पोटगी तर तुम्हाला दोन्ही केसमध्ये द्यायचीच आहे. आणि पोलीस केस तुरंत लगेच पोलीस केस करायची. तेव्हा कुठं नाही तर तुमच्यावरती मग पुढून परत खोटे केसेसचे केल्या जातात, मग ते तुम्हाला ते भोगावं लागतं. तर मित्रांनो, हे पती आणि पत्नी दोन्हींच्याही बाबतीत आहे. मी फक्त उदाहरणार्थ फक्त पत्नीचं याच्यामध्ये घेऊन सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे उगाच काहीतरी इकडे तिकडे दुसरे मार्ग न शोधता आज आपण समाजामध्ये बघतो की जवळजवळ म्हणजे लव्ह मॅरेज असतील किंवा अरेंज मॅरेज असतील, घटस्फोटाचं एवढं प्रमाण वाढलेलं आहे या युगामध्ये की आजकाल काय होतं की नवरा नोकरीला असतो, बायको नोकरीला असते, छोटी छोटी कारणं असतात, त्याच्यावरून भांडणं लागतात आणि ती शिगेला जाऊन पोहोचतात आणि त्याच्यातून काय होतं की घटस्फोटाचं वातावरण निर्मिती होते. म्हणजे काय होतं की समजा लहान मुलं घरात असतील 1-2, तर त्यांना बघायचं कुणी, बऱ्याच गोष्टी असतात. त्याच्यामुळे हे खटके उडत जात असतात. तर मित्रांनो, एवढं करण्यापेक्षा तुम्ही अगोदरच त्याचं मॅनेजमेंट करा, म्हणजे तुम्हाला घटस्फोट येण्या इतकी पाळी सुद्धा येणार नाही. आणि घटस्फोट घेऊन काहीही सार्थ होत नाही. सध्या तुम्हाला सांगतो मी, मुली सुद्धा लग्नाला उपलब्ध नाही आहेत.
त्याच्यामुळे तुम्ही घटस्फोटाच्या भानगडीत पडू नका. इतक्या शिगेला येऊन तुम्ही काही निर्णय घेऊ नका. याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला जी आपत्ती झालेली आहे त्यांच्या शैक्षणिक गोष्टीमध्ये अडथळे येतात. म्हणजे त्यांना ज्या पद्धतीने त्यांना मार्गदर्शन पाहिजे अशा गोष्टीचं त्यांना कुठलंही मार्गदर्शन किंवा आधार, आईचा आणि वडिलांचा आधार हा जर एकत्रित असेल, विचाराने असेल, तर तुमचं अपत्य हे येणाऱ्या काळामध्ये निश्चित चांगल्या पद्धतीचं यश हे शैक्षणिक क्षेत्रामध्ये मिळू शकतं. त्याच्यामुळे मित्रांनो हा एक विषय आहे आपला, एक आपल्या महाराष्ट्र माझा जी फॅमिली आहे, एक त्यांच्या जनरल नॉलेजसाठी हा विषय आपण घेतलेला आहे याच्यामध्ये. कारण ह्याच्यामधून आपल्याला काही कुणाची बाजू घ्यायची नाही, पतीची किंवा पत्नीची. तर आपला एक जनरल नॉलेजसाठी तुम्हाला ही गोष्ट माहिती असावी म्हणून आपण आजचा हा छोटासा व्हिडिओ तुमच्या समोर मी घेऊन येत आहे. त्याच्यामुळे मित्रांनो जीवन हे खूप सुंदर आहे आणि जोडीदाराला तुम्ही आयुष्याच्या शेवटपर्यंत तुम्ही त्याला साथ द्या. काही असेल तुम्ही दोघंच बसून या ठिकाणी तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्याला किंवा नातेवाईकाला तुम्ही याच्यामध्ये ओढू नका. कारण तुमचे शत्रू हे जवळच असतात. मित्र, नातेवाईक यांना काही गोष्टी बघवत नाहीत. म्हणून ते याच्यामध्ये काय करतात, एकामेकाचे कान फुंकतात. त्याच्यातून दुरावा निर्माण होतो आणि त्याच्यातून ही परिस्थिती अगोदर विभक्त राहण्याकडे जाते. मग तेच पुढे जाऊन घटस्फोटापर्यंत येऊन टेकते. आणि मग एकदा का मन दुखावली गेली, मन नाराज झाली की मग मात्र ती जुळणी खूप अवघड जातं. याच्यात सेक्शन 9 मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे कोर्टाने, की कोर्ट सुद्धा काय करतंय की तुम्हाला जर डिव्होर्स घ्यायचा आहे तुम्ही अगोदर राहून बघा, एकत्र एखादं वर्ष राहून बघा की तुमच्यात काही समझोता होतोय का. म्हणजे बघा तुम्ही कायद्याने सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत की तुम्हाला बघा अजून एक चान्स आहे, काय कॉम्प्रोमाइज करायचे ते करा. तिथं तुम्ही पाहिजे ती तुमची मन मोकळी करू शकता वकिलाकडं आणि वकिलाला सांगू शकता आणि त्याच्यातून कॉम्प्रोमाइज करून जर कोर्ट सांगते तुम्हाला, जर म्हणजे तिथे थोडक्यात संदेश दिला जातो किंवा तुम्हाला आपण बऱ्याच वेळी काय शब्द की काउन्सिलिंग केलं जातं थोडक्यात. तुम्हाला त्या ठिकाणी जे ह्या फॅमिली कोर्टच्या केसेस आहेत ते काउन्सिलिंग केल्या जातात आणि ह्या काउन्सिलिंग मधून जर तुमचं आयुष्य सावरता आलं तर कोर्ट ते सुद्धा पाहायला प्रयत्न करतं की कोर्ट काय लगेच डिसिजन देत बसत नाही. त्यांना तुम्हाला काहीतरी ठराविक वेळ दिली जाते की याच्यामध्ये तुम्ही तुमचे अपत्य तुम्ही सगळे बसा, व्यवस्थित मॅनेजमेंट करा, विचार करा आणि जरी तुमचं पटत नसेल मग मात्र तुम्हाला सेक्शन 13 नुसार 1A यानुसार तुम्ही घटस्फोट घेऊ शकता आपल्या जोडीदारापासून. पण घटस्फोट घेणं हे कधीही चांगलं नाही. कारण पतीने जरी घेतला तरी त्याचं बॅड इम्प्रेशन पुढे जातं समाजावरती. तो जरी लग्न करायला गेला तर का घटस्फोट घेतला हे लोक विचार करतात. पत्नीने जरी घेतला तरी सुद्धा लोक विचार करतात की का हिला पतीने घटस्फोट दिला असावा, काय हिचं काय कुठल्या गोष्टी आहेत का. बरंच मग याच्यामध्ये काय होतं की तुमचं याच्यामध्ये सगळं म्हणजे तुमचं लाईफ बर्बाद होऊन जातं याच्यामध्ये आणि तुमच्या चारित्र्याला डाग लागल्यासारखं होतं. म्हणजे घटस्फोट ही खूप चांगली गोष्ट नाहीये मित्रांनो. त्याच्यामुळे हे समजून घेऊन वेळीच तुम्ही सावध राहून तुमचं आयुष्य तुम्हाला सावरायचं. चला मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की लिहा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.